सो आज मी तुमच्यासोबत माझी छानशी डेली रुटीन शेअर करणार आहे. तसं मी रोजच करते, पण आज नेमकं असं आहे की मी माझ्या आवनीसोबत खूप खेळली. कारण ना तिच्यासोबत खेळायला कोणीच नसतं ना, ती खूप बोर होऊन जाते. किती छान करते बाबा. तर मी तिच्यासोबत थोडंसं खेळली आणि तिची स्माईल बघून आहे ना मला इतकं मस्त वाटतं ना, पूर्ण दिवस छान जातो. खरं तर एनर्जी येते, एनर्जी मस्त. मग काय आता ही एनर्जी आली तर चला काम करून घेऊ. मग म्हटलं आता पहिले मी ना कपड्याच्या घड्या मारून घेतल्या, कारण 2-3च कामं होते राहिलेले, ते आवरून घेतले. आणि मी थोडंसं आता हेअर मास्क बनवते आहे. मी ते रील्समध्ये बघितलं. ॲक्च्युली ते छान, खरंच रिझल्ट छान होता त्याचा, पण मला तुमच्यासोबत रिझल्ट शेअर नाही करता आला, कारण माझ्याकडे हेअर ड्रायर वगैरे नाही आहे ना. तर मग ते वाळवायला मग ते दुसऱ्या दिवशीच छान वाटलं नाही का. तर मग आता मी याच्यामध्ये दही आणि बनाना घेतले, मी मॅश करून घेतले. तर त्याचा मला इतका कुटाणा झाला. खरं तर याची पूर्ण पेस्ट काढलेलीच परवडेल, कारण ते मॅश केल्यावर त्याच्यामध्ये थोड्या थोड्या गाठी राहताना तर लवकर निघत नाही केसातनं. ते धुवायला इतका ताण झाला ना मला, लवकर निघतच नव्हतं. केस बघा किती विचित्र झाले. डिलेव्हरीनंतर केस खूप गळता, खूप घाण होऊन गेले केस. नाही तर अगोदर एक केस गळत नव्हता. मग मी मस्तपैकी पूर्ण हेअर मास्क लावून घेतलं. इतकं घाण दिसत होते ते. आवनी माझ्याकडे बघून ई करत होती. तिचं इतकं डेंजर रिॲक्शन होतं मला बघून. तर मग किती हँग होऊन बघते. सो मी आता आंघोळ वगैरे केली आणि आज नेमकं साडी घालायचं मूड होतं, तर अशी कधीच घालत नाही म्हणून ट्राय करून बघितली. सासूबाईंची साडी आहे आणि कारण मी अशा साड्या घेतच नाही ना, घेते तर मग ते एकदम दिवाळीला यायला त्याला हॅवी साड्या. तर मग त्यांची साडी घातली. आणि ह्या कोकोला मी कालच आणलं होतं. हे दोघंजण इतका वैताग देत होते त्याला. मला आनंद आवरायला हे मदत करत होते, कारण आहे ना खूप पसारा पडला होता आणि पसारा झाल्यावर ते आवरू लागतं, थोडी हेल्प करता. मग मी तोपर्यंत भाजी वगैरे बनवून घेतली, स्वयंपाक बनवला आणि मस्त जेवायला बसलो. मम्मीला काही जेवायचं नव्हतं, त्यांनी अगोदरच भूक लागली होती तर खाऊन घेतलं होतं. सो असं होतं आजचं ब्लॉग. बाय.